हॅलो फ्रेंड्स, दिस इज सोनाली. कसे आहात सर्वजण? तर बऱ्याच जणांनी मला विचारला जाणारा प्रश्न आणि खूप गोष्टी आहेत त्या क्लिअर होतील आज. तो म्हणजे स्पर्शचं रुटीन काय आहे? किंवा तू कसं मॅनेज करते सोनाली ह्या गोष्टी घेऊन आणि स्पर्शला घेऊन देखील. तर आपण 2 गोष्टी आहेत त्या क्लिअर करूया 2 वेगवेगळ्या पार्टमध्ये, ठीक आहे? तर पहिल्यांदा जाऊया स्पर्शच्या रुटीनकडे. तर बऱ्यापैकी जणांना माहीत आहे मी योगा इन्स्ट्रक्टर आहे आणि मॉर्निंग 6 to 7 ही माझी योगाची बॅच असते. तिसऱ्या महिन्यात असताना मी योगाची बॅच स्टार्ट केली होती. तर स्पर्श आहे तो नाईटला खूप पीसफुली झोपतो. तो 2-3 वेळा फीडिंगसाठी उठतो. तर लक्षात घ्या, जर तुमचं बाळ फीडिंगसाठी उठत असेल, तर अजिबात इरिटेट व्हायचं नाही आहे. त्याच पीसफुली तुम्ही त्यांना फीड करायचं आहे आणि ज्यावेळी फीडिंग कराल, त्यावेळी ते लगेच झोपून जातं. त्यामुळे थोडी जरी त्याची हालचाल झाली आणि तुम्ही फीडिंग केलं, तर बाळ हे परत झोपून जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, की ते ॲक्टिव्ह व्हायच्या मोडच्या आधी तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं, तर ते जी स्लीप आहे ती कंटिन्यू होते आहे तशी, ठीक आहे. ही गोष्ट झाली नाईट स्लीपची त्याची. तर 6 ते 7 आहे तो, कधी-कधी स्पर्श आहे 5:30ला उठतो, कधी 6ला उठतो. तर असं आहे की तो लवकर झोपतो आणि लवकर उठतो. हे रुटीन त्याचं आहे. तर 6-7ला जर तो उठला, तर त्याचे बाबा असतात त्याला घ्यायला. त्यावेळी मी योगा क्लास आहे माझे घेते आणि आता आईकडे आले त्यामुळे आई असते घ्यायला, ठीक आहे. तर 6-7च्या दरम्यानमध्ये माझा क्लास होतो अँड देन नंतर ना थोडीशी आवराआवरी असते. 7पर्यंत स्पर्श उठलेलाच असतो. 7 नंतर ना त्याला बॉटल फीड किंवा फॉर्म्युला मिल्कची फीड असते, ती देते मी. आणि त्यानंतर मग घरचा पसारा आवरणे, घरचा स्टफ सगळा असतो, पडणीचं सगळ्यांचीच घाई असते, ती आवरते. जर शक्य असेल तुम्हाला तर थोड्याशा कामासाठी तुम्ही सर्वंट हायर करा किंवा कोणाची तरी हेल्प घ्या. प्रत्येक वेळी मी सांगते की आई आहे म्हणून स्वतःला विसरायचं नाही आहे. सगळ्या गोष्टी स्वतः करायला गेलात तर त्या गोष्टी तर होणारच नाही आहेत, पण तुमची चिडचिड पण होणार आहे आणि सगळी चिडचिड ही बाळावर निघणार आहे. आणि कितीही नाही म्हणलं तर ह्या गोष्टी होतात. तर आपण आपल्या बाळाला पीसफुल वाढवायचं आहे किंवा आपण पीसफुल ठेवायचं आहे स्वतःच्या माइंडला, हे विसरायचं नाही आहे, ठीक आहे. सो बऱ्यापैकी जे आहे ते 7 ते 9 पर्यंत त्याचं खेळणं थोडं होतं. मी मॉर्निंगचं रुटीन असं सेट केलं होतं की माझी आजी होती ती त्याला भक्तिगीते ऐकवायची आणि त्याला इतकी छान सवय लागली की सकाळी तो भक्तिगीते ऐकतो आणि त्याच्यानंतर त्याच्या उड्या असतात, थोडंसं प्लेइंग असतं. मोबाईलमध्ये थोडंसं बघणं म्हणजे स्क्रीनिंग आम्ही त्याला अवॉइडच करतो. पण त्याला असं वाटतं की हां, तिथून गाण्यांचा आवाज येतोय आणि त्यावेळी तो ते एन्जॉय करतो, ठीक आहे. परत 9 वाजता त्याची 15 ते 20 मिनिटाची नॅप कंपल्सरी असते. मी कधीही त्याला कंटिन्यू जागं ठेवत नाही किंवा असं म्हणत नाही की अरे बाबा आत्ता झोपवलं तर नंतर ना आणि हा झोपणार नाही. तुम्ही जितकं तुमच्या बाळाला नॅप टाईम द्याल तितकं ते बेनिफिशियल राहणार आहे. तर जर तुमचं बाळ 9 वाजता झोपलं आणि 15-20 मिनिटांनं उठलं तर ते नंतर ना तितक्याच फ्रेश होणं करणार आहे. बाळाचे बहुतांश रुटीन असं असतं की ते 2 तास जरी जागं असलं तर 1 तास ते फार छान खेळतं आणि नंतरचं 1 तास आहे ते थोडंसं क्रँकीपणा दाखवतं, ठीक आहे. सो ज्यावेळी बाळाला वाटेल ना की थोडंसं डोळं चोळता येते किंवा थोडंसं डुलक्या घेतं तर लगेच बाकी सगळं कामं ठेवायची आणि त्याला नॅप टाईम द्यायचा. भलेही तो 10 मिनिटाचा असू दे, 15 मिनिटाचा असू दे, 30 मिनिटाचा असू दे, ठीक आहे. तर तो आहे तो नॅप टाईम शक्यतो स्पर्श असतो तो होऊन जातो की 15 मिनिटं किंवा 30 मिनिटं, अर्ध्या तासापर्यंत होऊन जातो, ठीक आहे. त्या अर्ध्या तासामध्ये मी माझी सगळी स्वतःची कामं आहेत ती आवरून घेते. 9:30ला झाले, 9:30ला स्पर्श उठतो. अगेन त्याचं 7ला मी फीड केलेलं असतं, 9:30ला त्याला सॉलिड इंट्रोड्यूस केलेलं आहे मी. थोडंसं त्याला सेटल होईपर्यंत 9:45 किंवा 10 वाजता आम्ही त्याला वरचं खायला देतो. आणि तुम्हाला आणखीन काही टिप्स हव्या असतील वरचं खाण्याबद्दल तर माझ्या Instagramवरती मी नेहमी पोस्ट करत असते, ते देखील तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर ज्यावेळी त्याचा ब्रेकफास्ट होतो 10 वाजता म्हणा आणि देन मग 10:30 पावणे 11 पर्यंत परत थोडंसं खेळतो आणि देन पावणे 11च्या पुढे मी कधी गेलेली नाही आहे अजून. पावणे 11 ते 11 या दरम्यानमध्ये मी त्याला अंघोळ घालते, ठीक आहे. आणि अंघोळ ज्यावेळी घालता येईल मी मालिश म्हणा, मालिशला तर 10 मिनिटं तर झालं, 10-15 मिनिटं जातात. अंघोळीला म्हणा 15 मिनिटं तर गुंतातच असं न तसं. आणि देन त्याचा आवराआवरी म्हणा, तर त्याच्यामध्ये 10 मिनिटं वगैरे दाखवू. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये स्पर्शची परत नॅपची टाईम झालेली असते. म्हणजे तो थोडासा खेळून आणि थोडासा डुलक्या घ्यायला लागलेला असतो. त्याच्यामध्ये त्याची अंघोळ होते आणि त्यामुळे तो लगेच 11:30 वाजता झोपून जातो. आता स्पर्श कधी उठतो? तो उठायचं टायमिंग हे बराच लेट असतं. म्हणजे 2 ते 2:30 वाजता तो उठतो. तर बऱ्यापैकी मुलं आहेत ती उठत नाही म्हणजे किंवा उठतात सारखे-सारखे किंवा एकेका मुलांची थोडी झोप कमी असते.
तर त्यांनी कसं मॅनेज करायचं, थोडंसं उठवायचं किंवा उठलं तर बाळाला खेळवायचं आणि देन असं खेळायचं की ते थोडंसं म्हणजे दमायला पाहिजे आणि देन अगेन नॅप टाईम व्हायला पाहिजे. म्हणजे टचवूड की स्पर्श आहे तो आधीपासून थोडेसं नॅप आहे अंघोळीनंतर ते जास्त टाईम घेतो आणि त्याच्यामध्ये देखील मी तिला 2 टाईम फीड देते. 2:30 वाजता तो उठतो, 2:30-3 दरम्यान उठतो. त्याच्यानंतर अगेन त्याचं टाईम होतं की ते आहे ते लंचचं. लंचला सॉलिड इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर आम्ही थोडंसं त्याच्याबरोबर खेळत पीसफुली लंच करतो आम्ही त्याचा. ते 3:30 पर्यंत वाजतातच. म्हणजे अर्ध्या तासात लंच हा खतम करायचा असतो. ठीक आहे, 3:30 वाजतापर्यंत किंवा 3:45 म्हणा की 4:45 पर्यंत जातच नाही, शक्यतो 3:30 पर्यंतच. तर त्याचा आहे तो लंच संपलेला असतो. अगेन तो खेळायच्या मूडमध्ये असतो. तर 5 वाजेच्या मध्ये किंवा 4:30 मध्ये मी त्याला आहे ते स्नॅक देते. स्नॅक आहे ते तुम्ही काही पण देऊ शकता. फ्रुट्स वगैरे काहीही देऊ शकता. फ्रुट्स आहेत, पुन्हा अ, गाजराचे आहेत ते उकडलेले तुकडे तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही जर बिस्किट्स, ओट्स बिस्किट्स वगैरे बाळासाठी करून दिलेले आहे ते देऊ शकता. तर 4:30-5च्या दरम्यान तुम्ही त्यांचं एक स्नॅक देऊ शकता किंवा ब्रेस्ट मिल्क, फॉर्म्युला मिल्क देखील देऊ शकता. मी शक्यतो ब्रेस्ट मिल्क देते आणि नंतर अर्ध्या तासानंतर स्नॅक देते. 5 वाजले किंवा 5:30 वाजले तर कंपल्सरी मी त्याला बाहेर वॉकला, इव्हनिंग वॉकला घेऊन जाते. मी नसेल त्याचे बाबा घेऊन जातात. बाबा आता मी आयकडे शिफ्ट झाले तर त्याचे आजोबा घेऊन जातात. तर कधी जातो तो 5:30 ते 6:30 किंवा 6:45 पर्यंत तरी तो बाहेर असतो. प्लीज मुलांना बाहेर घेऊन जा. 3 महिन्यात ते 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला बाहेर घेऊन जाणे का महत्त्वाचे आहे? कारण की त्यावेळी त्यांचं ब्रेन फार हंग्री असतं. तुम्ही ज्या ज्या गोष्टी त्यांना शिकवत असता ते भरपूर प्रमाणात कॅप्चर देखील करतं आणि तेवढंच खुश देखील राहतात आणि त्यांना हेच म्हणजे म्हणतो आपण टाईम असतो की त्यांना वेगवेगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस करणं, वेगवेगळे साऊंड, वेगवेगळी माणसं म्हणजे माणसांची, लोकांची भीती वाटू नये. तर प्लीज इव्हनिंगचा वॉक कंपल्सरी ठेवा. तर 6:30 पावणे 7ला ज्यावेळी स्पर्श येतो थोडासा दमलेला असतो. त्यानंतर ना मग मी त्याला एक नॅप देते कंपल्सरी किंवा असं ठेवत नाही की बाबा आता तर झोपला तर मग 10-11च वाजवेल, नाही. पावणे 7ला आलं, ब्रेस्ट फीडिंग झालं तर 7 वाजता झोपवते. परत अर्धा तास किंवा 20 मिनिटं झोपतो आणि नंतर तो फ्रेश होतो. 7:30 पावणे 8ला उठला. अगेन त्याचं टायमिंग असतं त्यावेळी शुभम करोतीचं म्हणा, दिवा लावायचा देवाला किंवा बुक रीडिंग असतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात त्या होतात त्या 8पर्यंत. 8ला परत त्याचं डिनर टाईम होतं. जर तुमचं बाळ लंच आणि ब्रेकफास्टला सेट झालं असेल तुम्ही डिनर करू शकता. नसेल तर मग तुमचं मिल्क इंट्रोड्यूस करू शकता, मिल्क देऊ शकता त्याला. आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर ना ज्यावेळी तो 8:30च्या दरम्यान किंवा 9च्या दरम्यानमध्ये थोडंसं झोपायच्या ह्याला येतो तर कंपल्सरी मी त्याला 9 वाजता किंवा पावणे 9 वाजता घेऊन जाते झोपवायला. बाळ नेहमी एक्साईट होतं खूप लोकं बघून किंवा खूप सारी माणसं बघून. ज्यावेळी मी म्हणजे आम्ही तिघंच राहायचो त्यावेळी काही गरज नसायची कारण की मी आणि स्पर्शच असायचो त्यामुळे तो झोपून जायचा. पण ज्यावेळी मी आईकडे आले त्यावेळी आजोबांना बघितलं, आजीला बघितलं, मामाला बघितलं, तो खूप एक्साईट होता आणि झोपायचं नाव घेत नाही. सो मी त्याला ज्यावेळी पावणे 9 होतं त्यावेळी बेडरूममध्ये घेऊन जाते. बेडरूमचं दार लॉक करायचं अँड देन तिथं थोडंसं म्युझिक लावायचं, थोडंसं पीसफुल सॉन्ग करायचं किंवा वेगवेगळ्या अशा गोष्टी करायच्या की त्यावेळी त्याला बाळाला झोप येईल. तुम्ही स्टोरी वाचू शकता त्याच्यासमोर किंवा स्टोरी सांगू शकता. अशा गोष्टीकडे न्यायचं की ते थोडंसं झोपेल. कंपल्सरी तुमचं बाळ हे 9:30ला झोपायला पाहिजे. 9:30 ते पावणे 10. स्पर्श आहे तो 8:30 पावणे 9ला झोपायचा. 8:30ला तर कंपल्सरी झोपायचा ज्यावेळी तो 3 to 6च्या गॅपमध्ये होता. पण आता ज्यावेळीपासून 6वा महिना संपलेला आहे तो झोपतो आहे 9:30ला. पण बियॉन्ड द 9:30 मी अलाव करत नाही किंवा आम्ही ट्राय करतो की तो 9:30ला तरी कंपल्सरी झोपायला पाहिजे. ज्यावेळी तुमचं बाळ हे 8 ते 9:30च्या दरम्यान झोपतं त्यावेळी त्याची झोप पूर्ण देखील होते, ते क्रॅन्की होत नाही रात्रभर. आणि ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की तुमचं बाळ जितक्या उशिरा झोपेल तितक्या ते उशिरा उठणार आहे. तुमचं बाळ जितक्या म्हणजे दमून वगैरे झोपेल तितकंच ते क्रॅन्की होत जाणार आहे. त्यामुळे बाळाला थोडे नॅप देत जावा आणि गोष्टी सांगत जावा की बाबा हां बाळा तू छान झोप, उद्या तुला लवकर उठायचं आहे किंवा तुझी आज झोप आहे ती छान होणार आहे, तू उद्या देखील अशाच प्रगती करणार आहेस. अशा गोष्टी छान छान गोष्टी सांगून त्याला झोपवा.
9:30 वाजता झोपतो स्पर्श आहे तो. अँड देन परत सांगितल्याप्रमाणे तो रात्रभर पीसफुल झोपतो आणि 2-3 वेळा फीडिंगला उठतो. आणि मी ॲज अ मदर आहे की काही मला नाही त्रास होत तो 2-3 वेळा जरी उठला तर. तर तुमची मेंटॅलिटीवर आहे. जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर त्यावेळी तुम्ही त्याला बॉटल फीडिंग देऊ शकता किंवा पाणी देखील देऊ शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण ह्या गोष्टीमध्ये असं लक्षात ठेवा की तुम्ही दुपारची नॅप टाईम आहे त्याला कंपल्सरी द्या. ज्यावेळी बाळ थोडंसं झोपेला आलं असतं तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता लगेच झोपवून टाका त्याला. आणि त्याची नॅप टाईम वाढवा. त्याच्याबरोबर फ्रेंडली नेचर ठेवा. ज्यावेळी तो जास्त ॲक्टिव्ह असतो किंवा झोपून नुकताच उठलेला असतो त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी करा त्याच्यासोबत. तर हे होतं 6 महिन्याच्या बाळाचं रुटीन, म्हणजे 6 ते 9 च्या बाळाचं रुटीन. आणि मी स्पर्शसाठी हे रुटीन फॉलो करते. आणि लक्षात ठेवा, कोणत्याही बाळाला काहीही अडॅप्ट करायला 18 दिवस लागतात. तुम्ही 18 दिवस ट्राय करायचं आहे. त्याच वेळी कुठं ते 19व्या-20व्या दिवशी बाळ हे तुमचं शिकत जाईल. ठीक आहे. अजिबात गिव्ह करायचं नाही आहे. ह्या गोष्टींवर तुम्ही हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. मी माझं रुटीन कसं सेट करते तर तो देखील व्हिडिओ बघायला विसरू नका. सो हॅव अ नाईस डे सगळ्यांना. हॅव अ ग्रेट टाईम अँड थँक यू. बाय बाय.